हरे कृष्णा. सर्वांचे गीतामृत मालिकेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करीत आहोत. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्य. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. काल श्रीजी पूजा माताजींनी 3ऱ्या श्लोकावरती खूप छान विवेचन आपल्याला दिलं होतं. आज आपण पाहणार आहोत विभूती योग मधील श्लोक क्रमांक 4. तर श्रीकृष्ण त्यांच्या ऐश्वर्याबद्दल सांगत आहेत. एकानंतर एक त्या या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवत आहेत. आणि श्लोक क्रमांक 4 आणि 5 मध्ये त्यांनी सर्व आदित्य असं जे सर्व आदित्य आणि त्याच्यानंतर सर्वेश्वरत्वाचे प्रतिपादन या श्लोकामध्ये भगवंत करीत आहेत. आता या जगात जे काही गुण प्रगट होतात ना ते सगळं त्याचं सगळं अस्तित्व त्याचं स्त्रोत हे भगवंतांकडूनच आलेले असतात. तर पाहूयात आपण श्लोक क्रमांक 4. बुद्धिर्ज्ञान समोहा क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भो भावो भयम च भयमेव च. अर्थात बुद्धी ज्ञान संशय आणि मोह यातून मुक्तता क्षमा सत्यता इंद्रिय संयमन मनोनिग्रह सुख आणि दुःख जन्म मृत्यू भय शोक भय निर्भयता अहिंसा समता संतुष्टी तपस्या दान यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झालेले आहेत. आता दोन्ही श्लोक एकत्रित दिलेले आहेत, परंतु आपण फक्त श्लोक क्रमांक 4 आपण प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अतिशय महत्वाचे सगळे श्लोक आहेत भगवद्गीतेमधील. आणि श्लोकातील जर प्रत्येक शब्द आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर साधक म्हणून आपल्याला त्याचा फार चांगल्या प्रकारे एक लाभ होणार आहे आपल्या भक्तीमध्ये प्रगती करण्याकरता. तर त्याच्यामुळे प्रत्येक श्लोकाचा जो अर्थ आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक जो शब्द आहे त्याच्यावरती प्रभुपादांचं जे तात्पर्य ते अगदी अंतःकरणापासून मनापासून आपण वाचलं पाहिजे किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण बघत आहोत की तात्पर्यामध्ये की जीवाचे विविध गुणधर्म मग ते चांगले असोत की वाईट सर्व भगवान श्रीकृष्णांनीच निर्माण केलेले आहेत. आता इथं बुद्धीबद्दल भगवंतांनी सांगितलं आहे. जेव्हा बुद्धीचा विषय येतो तत्काळ आपल्याला काय आठवण येते की आपल्याला शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये लगेच आपण मनामध्ये तिथं कनेक्ट करतो की शाळेमध्ये कोण हुशार होतं किंवा कोण बुद्धिमान होतं. ज्याला मार्क चांगले पडायचे त्या व्यक्ती म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या आपण फक्त बुद्धीचा विचार करतो, पण तसं नाहीये. बुद्धीचा फार मोठा वेगवेगळे स्तर आहेत आणि त्याचा फार गहन असा अर्थ आपल्याला भगवद्गीतेच्या मार्फत समजू शकतो. तर बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय. बघा किती सुंदर इथं बुद्धीच्या बद्दलची व्याख्या केलेली आहे की बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय. आणि इथं ज्ञानाची देखील व्याख्या केलेली आहे की ज्ञान म्हणजे काय तर चेतन व जड पदार्थांना वस्तुतः जाणणे. आणि खरं ज्ञान म्हणजे काय जे दुसऱ्या अध्यायामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत, जो ज्याला गीतासार म्हटलं गेलंय
किंवा मग सांख्ययोग जे म्हटलं गेलेलं आहे, तर त्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत जे बोललेले आहेत ते खऱ्या अर्थाने ज्ञान आहे. तर आपण बघितलं की चेतन, आत्मा आणि शरीर याच्यामधील भेद आपल्याला जेव्हा कळतो त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने त्या ज्ञानाची सुरुवात होताना दिसते. आणि आपण हे भगवद्गीतेच्या अगदी पहिल्या काही श्लोकांमधून जाणून घेतलं की अगदी बेसिक ज्ञान आहे, जसं एबीसीडीचं ज्ञान आहे की आपण आणि शरीर हे आपण म्हणजे आत्मा आणि आपलं शरीर हे वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत. आणि आपण म्हणजे आत्मा आहोत, एक सच्चिदानंद आत्मा आहोत आणि हे शरीर जे प्राप्त झालेलं आहे ते भौतिक आहे. तर हे जे ज्ञान आहे ना, हे खऱ्या अर्थाने त्याला ज्ञान म्हणता येईल. आणि या ज्ञानामध्ये पृथक्करण करणं किंवा या ज्ञानाला यथार्थ रूपाने जाणे याला म्हणायचं बुद्धी. तर आपण एक छोटस उदाहरणातून आपण समजून घेऊ शकतो की आपण या कलियुगामध्ये आहोत, ज्या ठिकाणी अल्पबुद्धी आणि अल्पायुषी, अल्पमेधसा अशी लोक आहेत. तर एका पेपरमध्ये बातमी आलेली होती की एका कॉलेजमधील हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आणि ती आत्महत्या त्यांनी कशी केली तर फॅनला त्यांनी दोरखंड टाकून फाशी घेतलेली होती. तर त्याच्यावरती बराच उहापोह समाजामध्ये वेगवेगळ्या संस्थांनी केलेला होता. आणि शेवटी अंतिम निर्णय काय झाला तिथल्या संस्थेतील लोकांचा, की आता हॉस्टेल मधले सगळे फॅन त्यांनी काढून टाकले आणि त्या हॉस्टेलच्या रूम मध्ये एसी दिला. आता बघा मैत्रिणींनो, मूळ जी समस्या आहे की ती कशामुळे तो व्यक्ती किंवा तो विद्यार्थी फ्रस्ट्रेटेड झाला होता, ती मूळ समस्या बाजूला राहिली. कशामुळे त्या व्यक्तीने आत्महत्या केली ती जी समस्या आहे ती बाजूला राहिली, परंतु अतिशय भौतिक अशा प्रकारचा उपाय त्या ठिकाणी काढलेला होता. या ठिकाणी हे जर ज्ञान दिलं गेलं असतं त्या मुलाला, किंवा भगवद्गीतेचं जर ज्ञान त्यांनी घेतलेलं असतं की आपण म्हणजे एक आत्मा आहोत, शरीर नाहीये, आणि ह्या ज्या समस्या आहेत त्या कशामुळे आलेल्या आहेत, किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा केली असती तर त्याला कदाचित यश मिळालं असतं, किंवा भगवद्गीतेसारखा मित्र जर त्याला मिळाला असता, भगवान श्रीकृष्णांसारखा, किंवा भगवंतांच्या एखाद्या भक्ताशी त्याची ओळख झाली असती, तर या गोष्टी निश्चितच टाळता आल्या असत्या. म्हणजे खरं ज्ञान जे आहे तर ते देणं किती गरजेचं आहे, आणि या प्रकारच्या भगवद्गीतेचे तत्वज्ञान समजून घेणं किती गरजेचं आहे, की हे अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे की खरं ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि त्याचा प्रचार देखील केला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला भगवद्गीतेमुळे ज्ञान आणि खरं ज्ञान काय आहे आणि भौतिक ज्ञान काय आहे, तर ह्या दोन्ही गोष्टीचं आपल्याला आकलन होऊ शकतं, आणि तो विवेक आपल्याला भगवद्गीतेतील तत्वज्ञानामुळे मिळू शकतं. तर बुद्धीच्या बाबतीत मध्ये बोलायचं झालं किंवा ज्ञानाच्या बाबतीमध्ये बोलायचं तर अशी असंख्य उदाहरणं आहेत ज्यांनी अगदी शेवटचा निर्णय घेतलेला होता की आता बस हे जीवन संपवायचं. त्या लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा कृष्ण भक्तांनी भगवद्गीतेचं वितरण करताना भगवद्गीता त्यांना दिली आणि त्यांच्या कृपेमुळे, भगवंताच्या कृपेमुळे त्यांनी ती वाचली, त्यातलं तत्वज्ञान समजून घेतले ना, आज ते खूप चांगल्या प्रकारे त्यांचं जीवन जगतात, कृष्ण भावना भावित जीवन जगतात. एवढी शक्ती या ज्ञानामध्ये आहे, या तत्वज्ञानामध्ये आहे, कारण हे आध्यात्मिक ज्ञान आहे. तर आपण हे बघत आहोत की भगवंत इथं काय काय व्याख्या केलेली आहे. बुद्धीची व्याख्या आपण पाहिली, त्याच्यानंतर ज्ञानाची व्याख्या आपण पाहिली, की असं आपण पाहतोय की भगवद्गीतेमध्ये या ज्ञानाला किती महत्व देण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा मनुष्य, आता आपण बघतोय की जेव्हा मनुष्य द्विधावस्थेमध्ये नसतो व दिव्य तत्वज्ञान जाणतो, तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होऊ शकतो. आता इथं पुढचा जो गुण दिलेला आहे तर त्या गुणांबद्दल आपण वाचन करीत आहोत की असमोह. तर जेव्हा मनुष्य द्विधावस्थेमध्ये नसतो व दिव्य व तत्वज्ञान जाणतो, तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होऊ शकतो. आता आपण बघतो की आज या जगामध्ये ना ही गोष्ट अतिशय सार्वजनिक झालेली आहे, की अज्ञानात राहणं. तर सर्वात मोठा भ्रम आणि अज्ञान हे आहे की आपण या जगामध्ये सुखी होऊ शकतो. हा सगळ्यात जास्त मोठा भ्रम आहे किंवा हे सगळ्यात जास्त मोठं अज्ञान आहे. आणि या ज्या ज्या जगाला भगवंतांनी स्वतः स्टॅम्प मारलेले की हे जग म्हणजे दुःखालय आहे, ज्यांनी याची निर्मिती केली
त्यांनीच या जगावरती हे लेबल लावलेलं आहे की हे दुःखालय. त्या ठिकाणी आपण सुखाचा शोध घेतो. सुखाचा शोध घेणं चुकीचं नाहीये. कारण आपण आहे ना सच्चिदानंद आहोत. म्हणजे आपला जो आत्मा आहे ना तो आनंद विग्रह आहे खरं बघायला गेलं तर. आणि त्याच्यामध्ये तो आनंदाचा शोध चुकीचा नाहीये. परंतु हे ठिकाण चुकीचं आहे जिथं आपण हा शोध घेत आहोत. तर हे जे ज्ञान आहे हे आपल्याला गीतेच्या मार्फत होऊ शकतं. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर नेहमी असं म्हणायचे, की या जगामध्ये जी तथाकथित अन्न टंचाई आहे. बघा आपण हे शब्द बरेच वेळा ऐकतो, की अन्न टंचाई आहे, पाणी टंचाई आहे. त्याच्यानंतर आपण बघतो इंधनाची टंचाई आहे किंवा एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर हे पुरणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी वगैरे, वगैरे. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर नेहमी म्हणायचे, की या जगामध्ये जी कमतरता आहे ती म्हणजे फक्त कृष्ण भावनेची आहे. कृष्ण भावनेचं ज्ञान जर सगळ्यांना देण्यात आलं आणि त्याचा प्रचार जर झाला कृष्ण भावनेचा, तर खऱ्या अर्थानं हे जग आहे ना, खऱ्या अर्थानं सुखी होऊ शकतं. तर ही सगळ्यात अधिक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, की कृष्ण भावनेचं ज्ञान देणं. त्याच्यामुळं काय होणार आहे, की लोकांची जी बुद्धी आहे, ती खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची बुद्धी, आध्यात्मिक बुद्धी असं होण्यासाठी मदत होणार आहे. आपण जर बघितलं ना, की एक उदाहरणामार्फत आपण हे समजून घेऊ शकतो, की कसं गीता आणि भागवताच्या श्रवणाने, गीता आणि भागवताच्या वाचनाने, नंतर त्याच्याबद्दल भगवंताच्या लीला श्रवण करून आपली जी बुद्धी आहे, जरी ती साधारण असली, तरी ती अतिशय सूक्ष्म प्रकारचं जे भेद आहे, म्हणजे समजून घेण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते किंवा बुद्धीला आपल्या धार लागू शकते चांगल्या प्रकारची. जर आपण हे आध्यात्मिक गोष्टी किंवा भगवंताच्या लीला समजून घेतल्या, त्याच्यानंतर गीतेमधलं जे तत्वज्ञान आहे, भगवंतांनी जे सांगितलेलं आहे अर्जुनाच्या माध्यमातून, ते जर समजून घेतलं, तर खऱ्या अर्थाने आपल्याला एक आध्यात्मिक बुद्धी किंवा आध्यात्मिक चेतनेची प्राप्ती होऊ शकते. आणि अशी कुठलीच समस्या नाहीये, ज्या समस्येचं निराकरण आपण करू शकत नाही. जर आपण भगवद्गीतेचा चांगला अभ्यास केला किंवा योग्य स्त्रोताकडून ती समजून घेतलं भगवंतांना काय सांगायचंय, तर अशी कुठलीही गोष्ट नाहीये जगामध्ये जिचं निराकरण किंवा तुमच्या शंकांचं निराकरण या गीतेच्या ह्याच्यातून होऊ शकणार नाही, अशी कुठलीच गोष्ट नाहीये. याच्यावरचा विश्वास जर आपल्याला प्राप्त करायचा असेल, तर मैत्रिणींनो रोज आपण भगवद्गीता ऐकली पाहिजे, श्रवण केलं पाहिजे आणि योग्य स्त्रोताकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण हे बघत आहोत, की भगवद्गीता कशा प्रकारे एक मॅन्युअलचं कार्य प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये करू शकतं. तर जे काही आपले संशय असतील तर समस्या असतील, तर त्याचं निराकरण आपलं सहजगत्या होऊ शकतं. खरं तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला असं वाटू शकतं, की संशय मनामध्ये जर राहिला, तर आपल्या भक्तीमध्ये त्याचा खूप दुरागामी परिणाम होऊ शकतो. भक्तीमध्येच काय, इतर आपलं जे भौतिक जीवनामध्ये देखील आपल्या किंतु परंतु मनामध्ये जर शंका असेल, तर त्याचं निरसन जर लगेचच्या लगेच नाही केलं, तर त्या दृष्टीने आपल्या भावी आयुष्याच्या दृष्टीने सुद्धा ते योग्य ठरत नाही. म्हणून साठी ह्या ज्या शंका असतील मनामध्ये, संशय असतील, तर त्याचं निराकरण करणं खूप गरजेचं असतं. आणि भ्रमातून मुक्तता त्याच्याशिवाय आपली कशी होऊ शकणार मला तुम्ही सांगा, की जेव्हा आपण योग्य स्त्रोताकडून हे गोष्टी ऐकतो, भगवद्गीतेचं तत्वज्ञान समजून घेतो, तेव्हा असंख्य जे मनामध्ये वेगवेगळे विकल्प आलेले असतात किंवा अयोग्य लोकांकडून जेव्हा आपण ऐकलेलं असतं, काही धारणा मनामध्ये बनवलेल्या असतात, तर त्या ज्या धारणा त्या पुसून जाण्यासाठी मदत होते. कारण आपण जे ज्ञान घेतोय ते परंपरेतून आलेलं ज्ञान घेत असतो. म्हणून साठी संशयी अवस्थेत राहणे फार घातक आहे. तर त्याच्यामुळं एक दुःखी जीवन त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. पण जेव्हा हा संशय दूर होतो, सगळे भ्रम आपले दूर होतात, त्यावेळेस काय होतं, की आपल्याला खऱ्या अर्थानं आपण आनंदी जीवनाकडे वाटचाल करायला सुरुवात करू शकतो. कारण आपण हे शरीर नसून आपण हा आत्मा आहोत. भगवंताचा एक अंश आहोत. हे जेव्हा ज्ञान आपल्याला मिळतं ना, त्यावेळेस मग आपली ह्या असंख्य अशा समस्या असतात किंवा भ्रम असतात, त्याच्यातून मुक्तता व्हायला खूप मदत होते. आणि आपण जर हे तत्वज्ञान समजून घेतले, तर आपल्या जीवनात जे काही घडतंय, ते कशामुळं घडतंय त्याचं काय कारण आहे? तर हे आपण समजू शकतो. बघा मैत्रिणींनो, काही एखादी वाईट वाटेल अशी घटना घडली समजा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात किंवा दुःख प्राप्त झालं.
तर त्या व्यक्तीला जर हे ज्ञान असेल की जे काही दुःख प्राप्त होतंय ते आपल्याच कर्मांचा परिणाम आहे, म्हणजे रिॲक्शन्स आहेत, हे जर ज्ञान असेल, कर्मांबद्दलचं भगवद्गीतेमधलं ज्ञान असेल त्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला हे गोष्ट समजून घ्यायला खूप सोपं जाऊ शकतं की आता एखादी व्यक्ती समजा त्रास देत असेल एखाद्या व्यक्तीला, तर समजू शकते ती व्यक्ती की ही जी व्यक्ती त्रास होतोय किंवा या अमुक अमुक घटनेचा त्रास होतोय आपल्याला, तर हे इमिजिएट कॉज असू शकतात. पण खरं कॉज जे आहे, तर ते म्हणजे आपल्या गतजन्मांची किंवा गतकाळातील पूर्व आयुष्यामधील कर्म आहेत. तीच कर्म आपल्याला समोर त्रास देण्यासाठी येत आहेत. म्हणजे हे जर आपण शरीराला जमीन मांडलं, तर जे पेरतो तेच उगवणार आहे. आपण जर इतरांच्या जीवनामध्ये दुःख दिलेलं असेल, तर तेच दुःख रिएक्शनच्या स्वरूपामध्ये त्या व्यक्तीला मिळत असतं. म्हणजे भगवंतांचा हा युनिव्हर्सल लॉ असतो मैत्रिणींनो, की जसं आपण बघतो, की एखादी व्यक्ती जर चांगलं वर्तन असेल ना, तर गरज नाही की ती समोरची व्यक्तीच तिच्याशी चांगलं वागेल. भगवंत हे लक्षात ठेवतात आणि भौतिक प्रकृतीच्या माध्यमातून त्या व्यक्तीला दुसरी कोणीतरी व्यक्ती तिच्याशी खूप चांगली वागताना आपल्याला दिसून येईल किंवा त्या व्यक्ती समजू शकते, की हा भगवंताचा युनिव्हर्सल लॉ आहे. ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला दुःख प्राप्त होतं, त्यावेळेस ती समजू शकते, की जी व्यक्तीकडून दुःख मिळतं ते ती इमिजिएट कॉज असू शकते. ते जे भोगल्याशिवाय संपुष्टात येणार नाही. हे जेव्हा व्यक्तीला कळतं ना, तेव्हा ती मनातून शांत होऊ शकते. नाहीतर का घडलं, कशामुळं घडलं मन नाही त्या गोष्टीकडं भरकटून जाऊ शकते आणि जीवनाचा जो खरा उद्देश आहे ना, तर त्या उद्देशापासून ती व्यक्ती भरकटून जाऊ शकते. म्हणूनसाठी हे जे खरं ज्ञान आहे, तर ते घेणं आवश्यक आहे. आणि हे ज्ञान जेव्हा एखादी व्यक्ती घेते, तेव्हा ती अल्पबुद्धी जरी असली, तरी सुद्धा ती अत्यंत बुद्धिमान म्हणजे सूक्ष्म स्तरावरची बुद्धी त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकते. प्रभुपादांचं जर आपण चरितामृत वाचलं, लीलामृत वाचलं, तर असंख्य घटना त्या ठिकाणी आहेत. आपण नमूद केलेल्या आपण ऐकू शकतो. तर एक क्रेझी पीटर म्हणूनसाठी एका व्यक्तीला नाव होतं आणि ती जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती कधी-कधी स्नान केलेलं नसायचं, केस विंचरलेली नसायची आणि प्रभुपादांच्या लेक्चरला ती व्यक्ती येऊन बसायची. तर बाकीच्या भक्तांना असं वाटायचं, की "अरे, हा का इथे येऊन बसतो?" कपडे मळलेले असतात, स्नान केलेलं नसतं आणि बाकीच्या भक्तांनी किती शुचिर्भूत असे सगळे भक्त असतात. तर एक दिवशी काय होतं, प्रभुपादांना दिसतं, की तो जो पीटर आहे, तर तो आलेला नाही. तर प्रभुपाद एवढे करुणामूर्ती आहेत, की ते भक्तांकडे चौकशी करतात, की तो पीटर का आलेला नाही? मग भक्तांना असं आश्चर्य वाटतं, की अरे, ह्याच्याबद्दल कशाला प्रभुपाद विचारतायत? तो तर रोज अंघोळ देखील करत नाही आणि येऊन बसलेला असतो इथं आणि गलिच्छ कपडे घातलेले असतात. परंतु प्रभुपादांनी त्या बाकीच्या भक्तांना त्यांना घेऊन यायला लावलं आणि त्याच्यानंतर दररोज ज्यावेळेला तो प्रभुपादांचे लेक्चर ऐकायला लागला आणि त्याच्यामध्ये एवढं परिवर्तन झालं मैत्रिणींनो, की त्यांनी पुढे जाऊन संस्कृत भाषेमधील जे श्लोक होते ते त्यांच्या भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये रूपांतर केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे कृष्ण कथा आणि कृष्णांचं जे तत्वज्ञान भगवंतांनी जे दिलेलं आहे आणि आचार्यांनी आपल्याला हे सगळे साक्षात्कार त्यांच्या सोप्या करून सोप्या भाषेमध्ये सगळं जे तत्वज्ञान प्रभुपादांसारख्या आचार्यांनी सांगितलेलं आहे. तर ते जर आपण श्रवण केलं तर एवढा परिणाम होतो, की ती व्यक्ती कृष्ण भावनाभावी जेव्हा होते, तेव्हा ती जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तींमध्ये मोडू शकते. तर एवढं परिवर्तन व्यक्तींमध्ये घडताना आपल्याला दिसून येतं. म्हणूनसाठी हे जे ज्ञान आहे, कृष्ण भावनाभावित जे ज्ञान आहे, ते आपण घेतलं पाहिजे आणि आपलं अंतःकरण आणि बुद्धी ही निर्मळ केली पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे ज्ञान घेणं. आता श्रीकृष्ण क्षमेबद्दल बोलत आहेत. तर भगवंत या ठिकाणी सांगतात, की क्षमा आचरणात आणली पाहिजे. तर ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. बघा कारण हे जे गुण आपण अंगीकारले, जे आपल्यामध्ये आहेत, विद्यमान आहेत हे सगळे गुण. तर ते जेव्हा आपण एखादी व्यक्ती किंवा आपण एक कृष्ण भावनाभावित होते ना, त्यावेळेला हे सगळे गुण प्रगट व्हायला सुरुवात होतात. म्हणून क्षमा ही अत्यंत महत्वाची. अनेक साधू संतांनी, तुकाराम महाराजांसारख्या महान संतांनी, जगद्गुरूंनी याच्याबद्दलचे अनेक अभंग रचलेले आहेत आणि असंख्य त्यांनी याच्याबद्दल विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतात. इतकी क्षमा जी गोष्ट आहे ना, ती खूप महत्वाची आहे. तर ती आचरणात आणली पाहिजे. भगवंत या ठिकाणी सांगतात, की अतिशय असा महत्त्वपूर्ण असा गुण आहे. हं. जरी अवघड असलं समजा, तरी आपण प्रयत्नशील मात्र असलं पाहिजे.
आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या दैनंदिन वर्तनात देखील हा गुण जो आपल्यामध्ये विद्यमान आहे, परंतु काय होतं, की आपल्या इगोमुळं किंवा आपल्या चुकीच्या अहंकारामुळं किंवा आपल्या स्वभाव गुणांमुळं तो जो चांगला गुण आहे, इतका म्हणजे म्हणतो ना आपण दागिना आहे, सर्वोत्कृष्ट असा तो गुणांचा दागिना आहे, तर तो झाकाळला जातो. तर आपण या दोन्ही गोष्टींवर फोकस केला पाहिजे, की फॉरगिव्ह अँड फॉरगेट. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, की जे लोकांनी आपल्या जीवनामध्ये वाईट काही घटना घडवल्या किंवा आपल्याला वाईट वाटेल असं बोलले असतील किंवा कृती केल्या असतील किंवा तर त्यांना क्षमा करायला आपण शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, की विसरायला शिकलं पाहिजे आपण. भगवंतांनी एवढी मोठी देणगी दिलेली आहे विस्मरणाची आपल्याला. ती कशासाठी त्याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे, की जर काही अशा गोष्टी घडल्या असतील तर त्या आपण विस्मरणात टाकल्या पाहिजेत, म्हणजे ते विसरून गेल्या पाहिजेत, फॉरगेट. त्याच्याबरोबर दुसऱ्यांवरती जे आपण उपकार केले असतील किंवा दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या चांगल्या कृती केल्या असतील, त्या देखील आपण विसरल्या पाहिजेत. अर्थात ही अभ्यासाची गोष्ट आहे आणि गुरूंच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये देखील घडू शकतात. फक्त आपली तशी इच्छा पाहिजे. हं. आणि असं चैतन्य महाप्रभूंनी बघा काय म्हटलंय, की "तृणादपि शूनिचेन तरोरिव सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदाहरी." जर आपण वृक्षापेक्षा देखील सहनशील आणि तृणापेक्षाही नम्र बनलो, तर कीर्तनीय सदाहरी. जे आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त करायचं. बघा मनुष्य देहाचं जे खरं गंतव्य आहे, खरं जे ध्येय आहे भगवंताचं प्रेम प्राप्त करणं, हां. तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळं आपण जरी आता त्या स्थितीमध्ये नसलो, तरी तिकडे जाण्याचा आपण निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. या प्रवासामध्ये हे जर सद्गुण आपण प्राप्त केले, भगवंतांकडे तशी याचना केली, तर कालांतराने का होईना गुरूंच्या कृपेने किंवा सत्संगामध्ये राहिल्यामुळं या सगळ्या गुणांची प्राप्ती आपल्याला देखील होऊ शकतं आणि त्याच्यामुळं भगवंतांचं जे अ, सानिध्य आहे किंवा भगवंताची कृपा ही आपल्यावरती देखील घडू शकते. आणि कीर्तनीय सदाहरी म्हटलेले, की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. हे जे आहे महामंत्र तो सातत्याने आपण प्रेमाने भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून होऊ शकतं. आता इथं तात्पर्यामध्ये दिलेलं आहे. की आता सहनशीलतेबद्दल एक या ठिकाणी दिलेलं आहे, की सहनशीलता म्हणजे खरं बघायला गेलं तर त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. परंतु सहनशीलता म्हणजे नुसतं सहन करणं असं नाही. तर कधी-कधी अशा काही घटना घडतात, की अन्याय होतो व्यक्तींवरती. मग तो अन्यायाला सहन करणे असा त्याचा अर्थ नाहीये. तशा प्रकारचा अर्थ आपण मुळीच घेऊ नये. तर खऱ्या अर्थाने सहनशीलता म्हणजे काय, की अन्यायाविरुद्ध लढताना जो काही त्रास असेल, जे काही कष्ट असतील, तर त्याला सहन करणे. तर हे जो अर्थ आहे ना सूक्ष्म, तर तो समजून आपलं वर्तन असलं पाहिजे हं. आणि कधी-कधी अशा घटना घडतात, की समाजामध्ये आपण बघतो, की लैंगिक अत्याचार वगैरे होतात. तर त्या ठिकाणी सहन करणं हा इलाज नसतो. त्या ठिकाणी त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि अशा वेळेला योग्य त्या व्यक्तींचा सल्ला देखील घेतला पाहिजे. बघा भगवद्गीता आपल्याला ना योग्य आणि अयोग्य काय आहे? तर याचा जो निवड करण्यासाठीचा जो विवेक आहे ना, तो विवेक देखील भगवद्गीतेमधून आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आता इथे दिलंय की तात्पर्यामध्ये, की मनुष्याने सहनशील असले पाहिजे आणि इतरांना त्यांच्या लहान-सहान अपराधासाठी क्षमा केली पाहिजे. हे कोण सांगतंय माहितीये का? हे भगवंत स्वतः सांगत आहेत या सगळ्या गोष्टी. हां, कारण त्यांना माहितीये, ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमुळं भगवंतांना आपण प्रिय होणार आहे. हं. तर या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत दैनंदिन व्यवहारामध्ये, हे वैष्णव सदाचार आहेत ॲक्चुअली आणि हे समजून घेणं आपल्याला का गरजेचं आहे? कारण राधानाथ स्वामी महाराजांचा मी एक याच्या संदर्भात एक कोट हे केला होता, वाचला, की जेव्हा आपण एखाद्याला क्षमा करतो, तेव्हा आपण आपल्या बघा इतकं सुंदर आहे ना, याच्यावरती चिंतन केलं पाहिजे आपण सगळ्यांनी, की जेव्हा आपण एखाद्याला क्षमा करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या हृदयात असलेल्या नकारात्मकतेच्या विषयापासून स्वतःला मुक्त करतो. तर क्षमेबद्दल इतकं सुंदर हे आख्यान महाराजांनी हे महावाक्य दिलेलं आहे आणि तृणादपि शून्येन हे महाराजांचं अत्यंत आवडीचं असं आणि त्यांचं ते स्वतः तसं ते वर्तन असतं त्यांचं, त्या प्रकारचं आचरण असतं.
त्याच्यामुळं त्यांच्या ज्या बोलण्याला खूप आपण जर ऐकलं महाराजांचं क्षमेबद्दलचं किंवा नम्रतेबद्दलचं, तर आपल्याला देखील त्यांच्या त्या शुद्धतेच्या वक्तव्यामुळे आपल्या हृदयातील देखील जळमट जी असतात, कल्मश असतात ती निघून जाऊ शकतात. म्हणून श्रवणाला खूप महत्व आहे मैत्रिणींनो. तर आपण एक या संदर्भामध्ये एक उदाहरण घेऊ शकतो, की एक कथेमधून, की ज्या वेळेला द्रौपदी महाराणींना भर सभेमध्ये दुःशासनाने खेचून आणलं हां आणि त्यांचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी द्रौपदीने भगवंतांना हाक मारली, "हे गोविंद" म्हणूनसाठी आणि भगवंत पटवर्धन रूपामध्ये त्यांचं संरक्षण करण्यासाठी आले. आता ही जी घटना आहे, ती निश्चितच क्षमा करण्यासाठी नाहीये. म्हणजे या गोष्टीचा परिणाम एवढा झाला, की पुढं भगवंतानी असं सांगितलं द्रौपदी महाराणींना, की तुला ज्यांनी त्रास दिलाय ना, अशा प्रकारचं वर्तन ज्यांनी केलेलं आहे, त्या सगळ्यांना मी संपुष्टात आणणार आहे आणि धर्माचं राज्य प्रस्थापित करणार आहे. बघा मैत्रिणींनो, त्या ठिकाणी द्रौपदी महाराणीने सहन केलेलं नाही. परंतु ज्या वेळेला द्रौपदीचे 5ही पुत्र अश्वत्थामाने मारले आणि त्याच्यानंतर मग युद्धामध्ये जेव्हा त्यांनी मारले, झोपेत असताना अश्वत्थाम्याने त्यांचा वध केलेला आहे. द्रौपदीच्या 5ही पुत्रांना मारलेला आहे. तर त्यावेळेला जेव्हा अर्जुनाने शपथ घेतली, की त्यांना अश्वत्थाम्याला मी घेऊन येणार, खेचून घेऊन येणार आणि अश्वत्थाम्याला त्यांनी पकडून एखाद्या जनावरासारखं बांधून अ, फरफटत घेऊन आले आणि द्रौपदी पुढे त्यांनी उभं केलं त्याला. हं. फेकलं त्याला त्या ठिकाणी आणि असा प्रश्न विचारला, की ह्याला कशा पद्धतीने मारायचं? तर त्यावेळी द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्णांना पण त्यांचा फार क्रोध आलेला अश्वत्थाम्याचा. त्यावेळी द्रौपदी महाराणींनी ती गोष्ट आहे ना, त्यांना सांगितलं, की ह्याला मुक्त करा. जो त्रास जो त्रास म्हणजे परदुःखे दुःखी या प्रकारचे बघा वैष्णवांचं किती सुंदर एक गुणाचं प्रगटीकरण एक उदाहरण द्रौपदी महाराणी या ठिकाणी प्रस्थापित करताना दिसून येतात, की त्यावेळी त्यांनी सांगितलं, की जो त्रास, जे दुःख त्यांना आहे पुत्रवियोगाचं, हं, ते दुःख त्यांच्या गुरुमातेला होऊ नये. गुरुमातेचा विचार त्यांनी केला, की अश्वत्थाम्याच्या आईला ते दुःख होऊ नये म्हणून साठी ह्याला अश्वत्थाम्याला क्षमा केली द्रौपदी महाराणींनी. आणि द्रौपदी महाराणी सर्वोच्च वैष्णवी म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला, की ज्यांच्यामुळं हे महाभारताचं युद्ध घडलं, ज्या गोष्टींमुळे सगळं युद्ध झालं किंवा बऱ्याच गोष्टी उलथापालथ झाली सगळ्या गोष्टींची. पण त्याच द्रौपदी महाराणींनी कशा प्रकारच्या वैष्णव गुणांचं प्रदर्शन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं भगवंतांना त्या अत्यंत प्रिय बनलेल्या आहेत. प्रिय होत्याच, परंतु जी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तींना क्षमा करते, योग्य त्या पद्धतीने आचरण करते, ती व्यक्ती भगवंतांना अत्यंतिक प्रिय बनते. मग आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे मैत्रिणींनो, की भगवंतांना प्रिय बनणे, भक्तांना प्रिय बनणे. जे शुद्ध भक्त आहेत त्यांची कृपा जर मिळवायची असेल, तर अशा गोष्टींना आपण छोट्या-छोट्या गोष्टी ज्या इथं उल्लेख केलेला आहे, की छोट्या-छोट्या गोष्टींना आपण क्षमा केली पाहिजे आणि भक्तांकडून कधी-कधी ज्या लहान-सहान चुका होतात, तर त्यासाठी आपण अगदी मोठी पंचायती म्हणजे पंचायत बोलवून छोट्या-मोठ्या चुकांचं उहापोह करण्याची काही गरज नाही. कारण याच्यामुळे खूप वेळ वाया जातो आणि मग अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जर वेळ वाया घालवला, तर आपण भक्ती कधी करणार? ही गोष्ट देखील आपण महत्वाची म्हणूनसाठी मनामध्ये ठेवली पाहिजे, की आपण इथं दिलेलं आहे बघा, की लहान-सहान गोष्टींना अ, हे करायला 1 मिनिट छोट्या-छोट्या गोष्टींना देखील आपण छोट्या-छोट्या चुकांना आपण क्षमा केली पाहिजे हां. लहान-सहान आणि इतरांना त्यांच्या लहान-सहान अपराधांसाठी क्षमा केली पाहिजे. आता पुढचं जे दिलेलं आहे गुण, तो म्हणजे सत्यम. म्हणजे इतरांच्या हितार्थ तथ्याचे यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण केले पाहिजे. हं. तथ्याचे विकृतीकरण करू नये. सामाजिक प्रथेनुसार म्हटले जाते, की इतरांच्या गळी उतरेल तसेच सत्य मनुष्याने बोलावे. परंतु हे खरे नाही. तर सत्य स्पष्ट आणि उघडपणे बोलावे, जेणेकरून इतरांना वस्तुस्थिती कळून येईल. जर एखादा मनुष्य चोर असेल आणि तो चोर असल्याचे लोकांना सांगितले, तर ते सत्यच आहे. कधी-कधी सत्य हे कटू असू शकते, तरी ते सत्य बोलण्यावाचून परावृत्त होऊ नये. सत्यता म्हणजे तथ्याचे इतरांच्या हितासाठी यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण करणे आणि ही सत्यतेची खरी व्याख्या आहे.
म्हणजे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, की सत्यं ब्रुवात म्हणजे सत्य बोललं गेलं पाहिजे, परंतु ते कसं यथार्थ रूपामध्ये त्याचं प्रस्तुतीकरण केलं पाहिजे. आणि सत्य का बोललं गेलं पाहिजे, की त्या व्यक्तीच्या हितासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहोत. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल किंवा एखाद्या व्यक्तीला रोग असेल, तर ते डॉक्टर योग्य त्या पद्धतीने त्या रोग्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवतात. जेणेकरून सांगितली जाते, कारण जेणेकरून त्या व्यक्तीकडून योग्य त्या गोष्टीचं पालन होईल. त्याच्यानंतर योग्य त्या औषधोपचार करेन आणि ती व्यक्ती बरा होईल. म्हणजे जर एखाद्याच्या व्यक्तीचं जर हित आपल्याला जर जोपासायचं असेल, तर जर सत्य जर असेल त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये किंवा कुठं काही चूक होत असेल, तर त्या गोष्टीचं अ, सांगणं हे देखील गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी बघा प्रभुपादांचं उदाहरण आपण घेऊ शकतो, की प्रभुपादांनी कधीच प्रभुपादांना परदेशामध्ये पहिल्यांदा जेव्हा गेले होते प्रचारासाठी, तेव्हा तेथील बऱ्याच जणांनी त्यांना सांगितलं, की तुम्ही हे अगदी स्पष्ट स्पष्ट बोलणं म्हणजे कोण ऐकणार आहे ना तुमचं? असं या पद्धतीचं, की जिथं 4 नियमांचं पूर्णपणे उल्लंघन केलं जातं, की नशापान केलं जायचं, त्याच्यानंतर व्यभिचार व्हायचा त्या ठिकाणी, त्याच्यानंतर जुगाराचे अड्डे त्या ठिकाणी असायचे. अशा गोष्टींचं संपूर्ण त्याच गोष्टी त्या ठिकाणी होत्या. अ, बाह्य देशामध्ये, परदेशामध्ये. तर अशा ठिकाणी बघा किती अवघड गोष्ट आहे, की 4 नियमांचं पालन करण्यास सांगणं आणि त्याच्यानंतर कृष्ण भावना सांगणे किती अवघड गोष्ट होती. पण प्रभुपादांनी या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड कधीच केलेली नाहीये. तर ही गोष्ट जी आहे ना, ही खूप महत्वाची आहे, की इतरांच्या हितासाठी यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण करणे आणि ही सत्यतेची व्याख्या आहे. तर ही व्याख्या जेव्हा आपण ऐकतो आणि प्रभुपादांच्या जीवनामध्ये किंवा महान लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा आपण हे पाहतो सत्याचं आचरण, तेव्हा त्यांचं यश देखील आपल्याला समजून येऊ शकतं, की सत्यामध्ये खूप मोठी शक्ती असते. हं. आता पुढे दिलंय, की इंद्रिय निग्रह करणे. त्याच्या आधी एक इथं जे सहनशीलतेबद्दल आलेलं आहे किंवा क्षमा करण्याबद्दल. तर अशी एका लेक्चरमध्ये मी ऐकलं, की मला वाटतं गौरांग प्रभूजींच्या लेक्चरमध्ये ऐकलं असणार, की कलियुगामध्ये फार मोठी तपस्या करण्याची गरज नाहीये. कारण आपल्याच्याने ते शक्य पण नाहीये. आपले आचार्य, पूर्व आचार्य जे तपस्या करायचे म्हणजे शारीरिक तपस्या असेल, मानसिक तपस्या असेल, तर ते एवढ्या मोठ्या प्रकारच्या तपस्या असायच्या, की जर काही जण तर मला वाटतं षडगोस्वामीमधील अ, काही गोस्वामी तर फक्त ताकांवरती किंवा ताकावरती किंवा ताकाच्या थेंबावरती त्यांचं जीवन चालवायचे. तर हे खूप मोठी तपस्या आहे. आपल्याला तो विचार करणं देखील शक्य नाही. म्हणजे त्या स्थितीला आपण दुरून वंदन करू शकतो. तर कलियुगातील जीवांसाठी काय तपस्या आहे, की एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांच्या सोबत भक्ती करणं ही कलियुगामधील मोठी तपस्या आहे. आणि त्या दृष्टीने मग आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये फायदा देखील आपलाच आहे. कारण बघा ना, ते सायाळ जे असतात, ते सायाळ एकत्रित थांबतात, तेव्हा एकमेकांना त्याचे काटे टोचतात. हं. पण जेव्हा ते बाहेर जातात किंवा काटे टोचले म्हणूनसाठी, जखमा होईल म्हणूनसाठी ते बाहेरच्या जगामध्ये जातात, तेव्हा ते थंडीने कदाचित त्यांना मृत्यू पण येऊ शकतो. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, आपल्या भक्तांच्या समूहामध्ये कधी काही असं घडू शकतं, की कोण कोणाला बोललं किंवा काही चुकीचं घडलं किंवा काही चुकीचं अनुभव आले. तर भक्तांचा संग त्यागणं ही सर्वाधिक चुकीचं किंवा दुर्भाग्यशाली गोष्ट असू शकते त्या अनुभवामुळे, छोट्याशा अनुभवामुळे. तर ते साया एकत्रित राहतात म्हणून त्यांचा थंडीपासून बचाव होतो. तर मैत्रिणींनो, या मायेची पहिली जो घाला असतो ना, तो संघावरती पडतो. मायेचा प्रभाव ती व्यक्ती कसा दाखवते म्हणजे त्या व्यक्तीवरती कसा जीवनावर होतो, तर पहिलं घाला घालते ती संघापासून त्या व्यक्तीला दूर नेते. म्हणूनसाठी ना, आपल्याला काही जरी छोटा-मोठा वाईट अनुभव आला ना, तरी संघाला पकडून ठेवायचं. ज्याच्यामुळं आपली भक्तीमध्ये प्रगती होणार आहे. आणि जरी तो अनुभव आलेला असेल, काही चुकीचा अनुभव आलेला असेल, काही वाईट वाटण्यासारखं घडलेलं असेल, कोणी काही बोललेलं असेल, तरी सुद्धा ना, हे आपल्याच जीवनातील गतकर्म आहेत, जी रिएक्शनच्या स्वरूपामध्ये छोट्या प्रमाणावरती ते घडलेलं आहे. हे जर ज्ञान आपल्याला असेल ना, तर आपण कधीही संघ सोडणार नाही किंवा कधीही वैष्णवांना वेगळ्या नजरेने बघणार नाही, की आपण हे समजू शकतो, की अरे, हे माझ्या शुद्धीकरणासाठी या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आता पुढे जे दिलेलं आहे, तर ते म्हणजे इंद्रिय निग्रह म्हणजे अनावश्यक वैयक्तिक इंद्रिय भोगाकरिता इंद्रियांचा उपयोग न करणे होय.
इंद्रियांच्या आवश्यक व योग्य गरजा पुरवण्यास कोणताच निर्बंध नाही, परंतु अनावश्यक इंद्रिय भोग हा आध्यात्मिक प्रगती करता हानिकारक आहे. म्हणून अनावश्यक उपभोगापासून इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे मनुष्याने निरर्थक विचारापासून मनाला निग्रहित केले पाहिजे. आता याच्यामुळे काय होतं की निरर्थक विचार जे मनामध्ये येतात ना, त्याला बहुतांश कारण की आपण चुकीच्या लोकांचा, चुकीच्या विचारांचा संग आपण घेतो. त्याच्यामुळं मनाला असं भरकटत राहतं मन. कारण मनाचं कार्यच आहे विचार करणं. मग त्याला योग्य विषय जर दिला नाही आपण, योग्य विषय पुरवला नाही, ते खाद्य त्याला दिलं नाही, तर ते चुकीच्या विचारांचा कायमस्वरूपी पाठपुरावा करत राहतं. आणि ज्या प्रकारे आपण इंटेक घेतो, म्हणजे आपले डोळे पण इंटेक घेतात. डोळ्यांचा आहार आहे दृश्य. त्याच्यानंतर कानांचा आहार आहे शब्द किंवा श्रवण करणं हे. त्याच्यानंतर आपण मनाचा आहार काय आहे की विचार करणं किंवा एक तर्क करणं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अशा प्रकारच्या दृश्य पाहतो, तर त्याचा परिणाम आपला मनावरती होऊन विचारांमध्ये ते परिवर्तन होतं आणि विचारांमुळे पुढे शृंखला तयार होऊन त्याचा परिणाम आपल्या वर्तनावरती होत असतो. त्याच्यामुळं आपण तिथंच जर आता मनाला देखील इंद्रियांचा राजा म्हटलेला आहे. त्या मनालाच जर आपण भगवंतांच्या विचारांमध्ये, भगवंतांच्या चिंतनामध्ये लावलं, म्हणजे राजालाच जर कैद केलं, भगवंतांच्या चरणाशी अर्पण केलं, तर बाकीची जी इंद्रिय आहेत, म्हणजे राजाचे जे बाकीचे मंत्री वगैरे आहेत, राजाला कैद केल्यानंतर आपोआपच ते मंत्री-संत्री त्या ज्याला कैद केलं, ज्यांनी कैद केलं त्याला शरण जाणारच आहे ते निश्चित. म्हणून मनाला जर भगवंतांच्या चिंतनामध्ये आपण लावलं, तर इतर निरर्थक विचारांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. तर इथं दिलंय की धनार्जनाची, बघा याला शम असे म्हटले जाते. आता हे मनाचा जो निग्रह आहे त्याला म्हटलं जातं शम. आपण मागे एक स्टोरी पण पाहिलेली आहे की त्या मुलाला छोटा दिवा प्राप्त होतो आणि दिव्याला घासल्यानंतर त्याच्यातून एक जिन येतो आणि तो जिन सारखा त्या मुलाला म्हणत असतो की काय हुकूम आहे आका मला सांगा. आणि प्रत्येक वेळेला त्याला ते काहीतरी कार्य द्यावं लागायचं. अशा वेळेला तो प्रत्येक गोष्ट मागून घेतो. शेवटी तो लग्नासाठी पण लग्न पण त्याचं होतं त्या जिनमुळं, की त्याला चांगली बायको प्राप्त होती, घर मिळतं, गाडी बंगला सगळं सगळं मिळतं. परंतु त्याला कुठल्याच कार्यासाठी हा जिन एकांत देत नसतो. अशा वेळी तो काय करतो की त्या जिनला एक शिडी देतो आणि शिडीवरून जोपर्यंत मी तुला बोलवत नाही तोपर्यंत तू या शिडीवरून चढ आणि उतार करायचा. उतरायचं, चढायचं, उतरायचं, चढायचं. अशा प्रकारचं कार्य जेव्हा त्या जिनला देतो तो हुशार मुलगा, त्यावेळेला मग तो जिन वर खाली करत राहतो शिडीवरून. त्याचप्रमाणे त्या जिनप्रमाणे आपलं मन आहे. त्याला जर योग्य कृष्ण भावना व्हावी तशा सेवेमध्ये जर आपण गुंतवलं किंवा हरिनामामध्ये जर आपण गुंतवलं, तर ते खूप चांगल्या प्रकारचं कार्य, म्हणजे मित्रासारखं कार्य आपल्या जीवनामध्ये करू शकतं. आणि 99% आध्यात्मिक प्रगती ही आपल्या मनावरती अवलंबून आहे. तर हे आपल्याला आतापर्यंतच्या मैत्रिणींनी दिलेल्या प्रत्येक विवेचनामधून समजून आलं असणार आहे. त्याच्यामुळे हे जाणीवपूर्वक करणं खूप गरजेचं आहे. तसेच धनार्जनाची चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दवडू नये, कारण तो विचारशक्तीचा दुरुपयोग आहे. मनुष्य जीवनाचे मुख्य प्रयोजन कोणते ते समजून घेण्यात मनाला युक्त केले पाहिजे आणि हे प्रयोजन अधिकृतपणे प्रस्तुत केलेले असावे. विचारशक्ती ही शास्त्र पारंगत अधिकृत व्यक्ती, साधू संत, आध्यात्मिक गुरु आणि ज्यांची विचारशक्ती अत्यंत विकसित आहे त्यांच्या सत्संगामध्ये विकसित केली पाहिजे. सुखम, आता पुढचा शब्द आहे सुखम. कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करण्यातच मनुष्याने सुख मानले पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जे कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी प्रतिकूल असते तेच कष्टप्रद किंवा दुःखप्रद आहे. कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे अनुकूल असेल त्याचा स्वीकार करावा आणि कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे प्रतिकूल असेल त्याचा त्याग करावा. एक मनुष्य असतो, तर तो मनुष्य ना एका पात्रामध्ये ना वारंवार भीक मागत असतो, भिक्षा मागत असतो आणि तो बघतो की कित्येक जणांकडे तो भीक मागण्यासाठी जात असतो. बरेच जण त्याला दान पण देत असतात, पण त्यावेळेला ती जे पात्र असतं ते भरतच नसतं. अशा वेळेला एक साधू बघतो आणि तो विचार करतो की हे कसलं पात्र आहे ज्याच्यामध्ये किती जरी टाकलं ना तरी ते काही भरत नाहीये, याचा अर्थ काय? मग तो सांगतो की अरे ही
पात्र नीट बारकाईने बघतो तेव्हा ती मनुष्याची कवटी असते. त्या कवटीमध्ये ते गोळा करत असतो. त्याचा तात्पर्य काय आहे, की एखाद्या हव्यास असणाऱ्या किंवा धनाचा हव्यास असणाऱ्या मनुष्याला जगभरातलं किती जरी खजिना, अखंड सोनं, चांदी जेवढा पैसा आहे, तेवढा त्याच्या चरणाशी ओतला तरी त्याचा जो हव्यास आहे किंवा त्याची जी धनार्जनासाठी जी हाव आहे, ती कमी होणं कधीच शक्य नाहीये. त्याच्यातून आपण तात्पर्यातून हे समजून घेत आहोत, की धनार्जनाची अ, अकारण चिंता करण्याचं कारण नाहीये. कारण ज्यांनी आता आपण बघतो, की लहान मुलं कधी आपल्या आई-वडिलांना म्हणतात, की मला जेवायला मिळेल का आज? किंवा मला कपडे मिळतील का? त्यांना माहिती आहे आपले आई-वडील आहेत ते आपली काळजी घेतच आहेत. हो की नाही? त्याचप्रमाणे आपल्याला ज्यांनी भगवंतांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे, तर ते आपली काळजी घेतच आहेत. म्हणजे हे जे गोष्टी आहेत अन्न, वस्त्र, निवारा हे प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार मिळणारच आहे. खरं गोष्ट जी आहे मनुष्य जीवनाची ती कृष्ण भावनाभावित होणं आणि भगवंताचं प्रेम प्राप्त करणं याच्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत. व्यर्थ चिंता करण्यामध्ये किंवा अ, अ, आपला वेळ वाया घालवू नये असं या ठिकाणी दिलेलं आहे आणि तसेच विचारशक्तीचा देखील आपल्यात दुरुपयोग करू नये. तर इथं या ठिकाणी सांगितलंय, की कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी जे प्रतिकूल असतं ते कष्टप्रद आणि दुःखप्रद आहे. आता आपण बघतो, की ज्या गोष्टींमुळे आपल्याला श्रीकृष्णांचं विस्मरण होईल, मग ती गोष्ट तथाकथित दृष्टीने जरी आनंदाची वाटत असली आपल्याला, सुखाची वाटत असली, तरी ते खऱ्या अर्थाने ते दुःखमय असं जीवन आहे. हं. कारण त्या ठिकाणी भगवंताचं विस्मरण जर झालं, तर त्याच्यासारखी सर्वात वाईट गोष्ट कुठली नाही. आणि दुःखामध्ये जर भगवंताचं स्मरण होत असेल एखाद्या व्यक्तीला, तर ती स्थिती जरी इतरांच्या दृष्टीने वाईट असली, तरी त्या व्यक्तीसाठी ती स्थिती खऱ्या अर्थाने सुखाची आहे. कारण कृष्णांचं स्मरण त्या व्यक्तीला होत आहे. हं. आता पुढं जे दिलंय, की भव किंवा जन्म हा देहाशी संबंधित आहे. आत्म्याचा विचार केल्यास आत्म्याला जन्मही नसतो किंवा मृत्यूही नसतो. आणि याबद्दलची चर्चा आपण भगवद्गीतेच्या प्रारंभीच केलेली आहे. जन्म आणि मृत्यू हे या भौतिक जगातील मनुष्याच्या देहाला लागू आहेत. भविष्य काळाबद्दल चिंता केल्याने भय निर्माण होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याला मुळीच भय नसते, कारण त्याला आपल्या कर्मांमुळे निश्चितच आध्यात्मिक विश्वाची किंवा भगवत धामाची प्राप्ती होणार असते. म्हणून त्याचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल असतो. आता हे कशावरून समजून घेऊ शकतो आपण बघा. पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा ती जी मुलगी आहे, ती रडायची. तिच्या घरातले माहेरची लोकं पण अ, अश्रू यायचे. आता आता देखील येतं, पण ते वेगळ्या भावनेमुळे येतं. प्रेमापोटी ते राहणारच आहे. ते आईचं किंवा माहेरचं जे नातं असतं ते राहणारच आहे आणि वाईट वाटणारच आहे. परंतु पूर्वीच्या काळी किती ढसाढसा त्या नवऱ्या रडायच्या किंवा अ, त्या घरातल्या स्त्रिया रडायच्या ते विदाई देत असताना वगैरे. हां. कारण त्या मुलीला माहिती नसायचं, की मला माझ्या सासरी कसं वर्तन असेल लोकांचं, मला कशी वागणूक मिळेल, की माझ्या प्रेमाच्या लोकांपासून मी दूर चाललेली आहे, नवीन ठिकाणी जाणार आहे. पण आपण बघतो, की हल्लीच्या काळामध्ये मुलं-मुली भेटतात, चॅटिंग होतं, त्यांचा एकमेकांना स्वभाव माहीत झालेला असतो. मग हल्लीच्या काळामध्ये बघता का तुम्ही, की मुलगी रडतीये खूप ढसाढसा आणि अ, होतही असेल कदाचित काही ठिकाणी. परंतु त्या मुलींना माहिती असतं तिच्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे, तिच्या घरातले कसे आहेत, येणं-जाणं झालेलं असतं, माहिती घेतलेली असते, चांगल्या प्रकारे परिचय झालेला असतो हां. प्रेमविवाहामध्ये या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत, की या गोष्टी त्यांना माहीत असतं त्या मुलीला, की मला कुठल्या ठिकाणी जायचंय, ती लोकं कशी आहेत, वातावरण कसं आहे. त्याचप्रमाणे एका भक्ताला हे माहिती असतं, ज्यावेळेला मी या शरीराचा त्याग करेन, तेव्हा निश्चितच श्रीकृष्णांचं जे धाम आहे ते मला प्राप्त होणार आहे किंवा चांगल्या ठिकाणी भगवंत आपल्याला घेऊन जाणार आहे. हे त्या भक्ताला माहीत असतं. जरी त्याला हे माहिती की आपण योग्य नाहीये, ती भावना आहे. परंतु भगवंत त्यांचं जे आहे धाम, तर ते त्या व्यक्तीला प्रदान करणारच असतात. कारण भगवंतांनी तसं वचन दिलेलं असतं, की मी माझ्या भक्तांची योग्य ती काळजी घेईल. काही मागच्या श्लोकांवरून आपण बघितलं, त्याच्याकडे जे आहे त्याचं संरक्षण मी करेन. हं. त्याच्यानंतर तुला काय प्राप्त होईल, म्हणजे त्या व्यक्तीला काय प्राप्त होईल, याची त्या व्यक्तीला देखील कल्पना नसते. कारण कल्पना या दृष्टीने नसते, की त्यांनी त्या सेवा केलेल्या असतात. परंतु त्या व्यक्तीला जरी स्वतःला तो अयोग्य समजत असला, तरी भगवंत काय देणार आहेत,
किती मोठं बक्षीस भगवंत स्वतःला देखील देऊन टाकत असतात. त्याच्यामुळं ती जी व्यक्ती आहे, भक्त आहे, त्यांना भविष्य काळाची चिंता करण्याचं काही कारण नसतं. तर इथं असं दिलेलं आहे, की भविष्य काळाबद्दल चिंता केल्याने भय निर्माण होतं. मग कृष्ण भावनाभावित मनुष्याला मुळीच भय नसते, कारण त्याला आपल्या कर्मांमुळे निश्चितच आध्यात्मिक विश्वाची, भगवत धामाची प्राप्ती होणार असते. आता हे जे ज्ञान आहे गीतेच्या माध्यमातून, भागवतामधून किंवा श्रवण करून आपल्याला किंवा व्यक्तींना झालेलं असतं. त्याच्यामुळं आपल्या कर्मांप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे. त्याच्यानंतर एखादी भक्ती केल्याने आपला भविष्यकाळ हा निश्चितच उज्ज्वल असणार आहे, ही त्या व्यक्तीला खात्री झालेली असते. तथापि इतरांना भविष्यकाळात आपल्यापुढे काय वाढवून ठेवलंय आहे हे माहित नसतं. बघा, भय त्याच्यामुळे निर्माण होतं. कारण आहे ना, भविष्यकाळामध्ये नेमकं काय घडणार आहे किंवा कुठं जाणार आहोत आपण, हां, त्यामुळं त्या व्यक्तीला मृत्यूचं भय खूप सतावतं. तर ज्या व्यक्तीला हे भविष्य काळामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे ते माहित नसतं. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये किंवा भावी जीवनासंबंधी त्या व्यक्तीला मुळीच ज्ञान नसते आणि म्हणून ते चिंतेने सतत ग्रासलेले असतात. जर आपल्याला चिंतेतून मुक्त व्हायचं असेल, तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे. बघा, चिंता आणि चिता याच्यातील फक्त अनुस्वाराचा भेद आहे. तर चिता जिवंत व्यक्तीला जाळते आणि चिता मृत व्यक्तीला जाळते. सॉरी, चिता मृत व्यक्तीला जाळते आणि चिंता जिवंत व्यक्तीला जाळून टाकत असते. परंतु या सगळ्या गोष्टींच्या अगदी वरच्या स्तरातली गोष्ट म्हणजे जर आपण भगवंतांचं चिंतन केलं, तर खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं जीवन हे खऱ्या अर्थाने उजळून निघू शकतं आणि कृष्ण भावनाभावित होऊन त्या व्यक्तीला मनुष्य जे देहाचं जे अंतिम गंतव्य आहे भगवंताची प्राप्ती, ते होऊ शकतं. बघा, चेतनेमध्ये फरक पडतो आणि त्या कृतीमध्ये फरक पडतो. कोणता तरी विचार करणारच आहे ती व्यक्ती. त्याऐवजी त्या विचारांमध्ये जर भगवंतांचा समावेश केला, भगवंतांचं चिंतन केलं, तर तेच विचार कृष्ण भावनाभावित असतील तर केवढे मोठी परम लक्ष्य ती व्यक्ती गाठू शकते. तर हे खूप महत्वाचं आहे, की भगवत चिंतन केल्याने त्या व्यक्तीची परमसिद्धी प्राप्त होऊ शकते तिला. इथं असं दिलंय, की श्रीकृष्णांना जाणणे आणि सदैव कृष्ण भावनेमध्ये स्थित राहणे होय. म्हणजे चिंतेतून मुक्त व्हायचे असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे आणि सदैव कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे होय. अशा प्रकारे आपण सर्व भयापासून मुक्त होतो. श्रीमद भागवतात 11.2.37 म्हटले आहे, की भयम द्वितीया अभिनिवेशतः स्यात्. म्हणजे मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे भय निर्माण होते. परंतु जे मायेतून मुक्त झालेले आहेत त्यांना निश्चितपणे माहित आहे, की आपण म्हणजे हे प्राकृत शरीर नसून भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहोत आणि म्हणून जे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झालेले आहेत त्यांना कशाचेही भय नसते. त्यांचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असते. जे लोक कृष्ण भावना भावित नाहीत ते भयभीतच असतात. अभयम अर्थात निर्भयता ही केवळ कृष्ण भावना भावित मनुष्याच्या ठाईच असू शकते. तर आपण हे बघू शकतो, की प्रभुपाद ज्या वेळेला भक्तांसाठी प्रसाद बनवत होते आणि ते मोठ्या ते कढईमध्ये तुपामध्ये पुऱ्या तळत होते. त्याच वेळेला युद्धाचे जे बॉम्ब आहेत, तर ते विमानातून पडत होते आणि नेमकं मला प्रदेश लक्षात नाहीये. परंतु या गोष्टीवरून आपण जाणू शकतो छोट्याशा एका घटनेवरून, की त्यावेळेला सगळ्यांनी हे केलं, की प्रभुपादात आपण भयभीत झाले म्हणजे काही जण. त्यावेळेला प्रभुपाद म्हणाले, की बॉम्बच्या रूपामध्ये भगवंत येत आहेत, तर आपल्याला चिंता कशासाठी? म्हणजे हे जे निर्भयत्व असतं ना, तर ते भक्तांच्या ठायी कसं येतं? तर त्यांचा भगवंतांवरचा असलेला पूर्ण विश्वास आणि त्यांचा या भगवंतांनी जे काही उपदेश दिलेले आहेत त्याचं आचरण. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एखादी व्यक्ती करते, की योग्य ज्ञान घेते आणि त्या प्रकारचं आचरण व्यक्ती करते आणि योग्य मार्गदर्शनाखाली करते. तर त्या व्यक्ती खऱ्या अर्थाने हे जे गुण दिलेले आहेत, आपण 4थ्या श्लोकाबद्दल बोलत आहोत. ह्या गुणांची प्राप्ती सहजगत्या ती व्यक्ती आणि या गुणांचं प्रदर्शन किंवा या गुणांचं पालन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेलं आपल्याला दिसून येतं. ज्याप्रमाणे एखादा पिता आपल्या मुलाला सजवण्यासाठी किंवा एखादी माता आपल्या मुलाला सजवण्यासाठी वेगवेगळे अलंकार घालते किंवा त्याला छान नटवते, सजवते. त्याचप्रमाणे की हा व्यक्ती, हा माझा जो बाळ आहे, हा खूप अजून गोंडस कसा दिसेल. त्याचप्रमाणे भगवंत आपले माता-पिता आहेत मैत्रिणींनो.
आणि जेव्हा एखादी व्यक्ती कृष्ण भावना भावित होण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या स्वरूपाचे भगवंतांना प्रार्थना करते आणि चिंतन करायला सुरुवात करते आणि योग्य स्रोताकडून ज्ञान घ्यायला सुरुवात करते, तेव्हा भगवंत देखील त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हे जे अलंकार आहेत हे पाठवतात. हे क्षमा म्हणा, दया म्हणा, सहनशीलता, या सगळ्या गोष्टींचं भगवंत प्रोव्हाइड करतात त्या व्यक्तीसाठी. आणि त्या पद्धतीने तो जो व्यक्ती आहे तो या गुणांनी सुशोभित झाल्यामुळे खूप सुंदर दिसतो. आणि खऱ्या अर्थाने कृष्ण भावनेचा अंगीकार केल्यानंतर हे सगळे गुण जे आहेत तर त्या त्या व्यक्तीमध्ये विद्यमान असतात. त्याचं प्रगटीकरण व्हायला सुरुवात होते, जेणेकरून तो व्यक्ती जो आहे तो भगवंतांना अत्यंतिक प्रिय बनतो. शेवटी एक छोटीशी स्टोरी सांगून आपण थांबणार आहोत, की एक पक्ष्यांची समाज असतो आणि त्या समाजामध्ये जे वरिष्ठ असतात पक्षी, तर ते त्या पक्ष्यांना सगळ्यांना सांगतात, की हिंदीमध्ये सांगते, की देखो शिकारी आएगा, दाना डालेगा, भूल के तुम वो दाना डालेगा, भूल के तुम उस दाने को टिपना नहीं, क्योंकि वो जाल फैलाएगा. तो भूल के तुम आप लोग वो जाल में फसना नहीं. हे सगळेजण छोटे-छोटे पक्षी सगळेजण ऐकतात. तरुण पक्षी असतात ते सगळे ऐकतात हां. ऐकल्यानंतर आहे ना, मग त्या गळतं तसंच, की शिकारी त्या जंगलामध्ये येतो, तो सगळे असे दाणे पसरवून टाकतो. ते दाणे पसरवलेले बघून ते जे पक्षी असतात, छोटे तरुण पक्षी असतात ना, ते विसरून जातात. आपल्या आजोबांनी किंवा आधीच्या लोकांनी काय आपल्याला सांगितलंय, आधीच्या आपल्या पक्ष्यांनी काय सांगितलंय. ते जातात आणि तिथं ते दाणे टिपायला लागतात. आणि ते जसे त्या दाणे टिपण्यामध्ये गर्क झालेले असतात, तेवढ्यात तो शिकारी येतो, तो जाळं टाकतो आणि त्या सगळ्या पक्ष्यांना कैद करून पाठीवरती घेऊन जातो. घेऊन जाता-जाता ते बोलत असतात, की शिकारी आएगा, दाना डालेगा, भूल के तुम उस दाने को टिपना नहीं और वो जाले में फसना नहीं. आता हे काय झालं, की जे शिकवलंय आपल्याला आधीच्या लोकांनी किंवा अनुभवी लोकांनी, तर ते नुसतं पोपटपंची करून आपल्याला ते ज्ञान त्यांनी घेतलेलं आहे. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करता आली का त्यांना? तर नाही. पण नंतरच्या जेव्हा दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या थव्यामध्ये हे सगळं ऐकलेलं असतं. तर त्यांनी ते दाणे टिपतात. त्या सगळ्या गोष्टी करतात. त्या जाळ्या फेकलेल्या असतात. जाळं फेकल्यानंतर सगळ्यांना ते स्मरण होतं, की अरे आपल्याला सांगितलंय, की असं तुम्ही फसू नका याच्यामध्ये. तेवढ्यात त्यातला जो एक चलाख पक्षी असतो, हुशार असतो, तर तो सगळ्यांना सांगतो, की आपण एकत्रित उडूया. जेव्हा ते सगळेजण एकत्रित उडतात, तेव्हा तो शिकारी त्यांच्या मागे पळतो, पण त्यांना ते सापडू शकत नाही. एकीची ताकद एवढी असते एकत्रितपणाची, संघाची ताकद एवढी असते, की ते नंतर उडत-उडत एका झाडावरती उतरतात आणि त्या झाडावरती आपोआपच ते जाळं त्यांच्याकडून सुटलं जातं आणि त्या जाळ्यातून त्या सगळ्या पक्ष्यांची सुटका होते. तर तात्पर्य काय आहे या कथेतून, की जेव्हा आपण संघामध्ये एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा तीच गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला शक्य होऊ शकते. आणि मैत्रिणींनो, जेव्हा आपण वैष्णव संघामध्ये येतो ना, तेव्हा या गोष्टींचं, या सगळ्या जे भगवंतांनी जे गुण सांगितलेले आहेत, त्या सगळ्या गुणांचं प्रगटीकरण करणं किंवा या सगळ्या गुणांनी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवणं, क्षमा करणं इतरांना, की त्याच्यानंतर योग्य ते ज्ञान घेणं, खरी बुद्धी म्हणजे काय आहे आणि या सगळ्या गोष्टींचं, सहनशीलता, इंद्रिय निग्रह, या सगळ्या गोष्टींना सहज-सहज शक्य होतात. जेव्हा आपण संघामध्ये नसतो ना, तर त्यावेळेला या गोष्टीचं पालन करणं किंवा या गोष्टींबद्दल विचार करणं खूप अवघड होऊन बसतो. त्याच्यामुळे कलियुगामध्ये संघामध्ये ताकद आहे आणि या सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेऊन आपल्याला त्या मार्गावरती चालायचंय, जो राजमार्ग आहे भगवंतांच्या प्राप्तीकरता. तर हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असल्यानंतर तुम्ही जरूर विचारा. मी अगदी माझ्या अल्पबुद्धीने सांगण्याचा प्रयत्न केला, काही लेक्चरमधून ऐकून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तर थँक सो मच. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असणार आहे लक्षपूर्वक. आणि उद्या देखील राहिलेल्या गुणांबद्दल चर्चा तुम्हाला ऐकायला मिळेल. ते पण तुम्ही उद्या 2 वाजता सगळ्यांनी जॉइन करा. तर कोणाला काही प्रश्न आहे का, की क्षमेच्या बाबतीत किंवा कृतज्ञतेच्या बाबतीत किंवा कुठलेही? तर जरूर विचारा, कारण संशय आणि मनामध्ये ठेवणं योग्य नसतं. तर सो मच. हरे कृष्णा. हरी बोल माताजी. हरे कृष्ण माताजी. दंडवत हरी. प्रणाम. छान झाला क्लास एकदम. संघाचं महत्व आणि एकीचं महत्व खरंच खूप छान सांगितलं. जसं ते साळीचं पण उदाहरण खूप छान आवडलं, की एकत्र राहिलं तर टोचतंय आणि दूर गेलं की त्रास होतोय.
है ना? इट वॉज व्हेरी नाईस आणि आत्ताचं पण छान होतं. थँक आणि खरंच खूप महत्व आहे. एकीचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. थँक सो मच. थँक्यू माताजी. मायेचं पारध्याच्या रूपाने जी माया बसलेली ती जाळ टाकत असते, येस, त्याच्यामुळे येस. एकत्र राहणं खूप गरजेचं असतं. येस, येस. अगदी, अगदी. इटर्नल ट्रुथ आहे ते. येस. हरी या. बोल. हरी बोल. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा हा नक्की. हं. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. खूप छान लेक्चर झालं तुमचं, खूप सुंदर. थँक्यू माताजी. रोज तुम्ही ऐकता त्याचा फार आनंद होतो. आणि हरी बोल. तुमची जी काही काही गोष्टी ज्या आता तुम्ही आता बोललात ना, ते आम्हाला भक्तिशास्त्रीमध्ये आलं होतं, पण आम्हाला प्लीज लिहिता आलं नाही. नाही, तुम्ही लक्षात सेवा राहिलं करताय नाही. माताजी, सगळी सेवा करताय. हरी बोल. आणि संशय जे म्हटलात ना, ते तर इतकं खूप छान आहे ना त्याचं एक्झाम्पल, की खूपच सुंदर आहे. आणि खरंच असं जर ठेवलं ना, तर खरंच प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी मन म्हणजे निर्मळ होऊन जाईल आणि काही द्वेष पण राहणार नाहीये. हरी. थँक्यू प्रतिभा. थँक्यू. हरी बोल माताजी. दंडवत प्रणाम. खूप सुंदर विचार माताजी. व्हेरी नाईस. द्रौपदी महाराणींचं एक्झाम्पल दिलं. क्षमेबद्दल बोलला तुम्ही. खूप खूप छान. पण कसं होतं कधी कधी लाईफ मध्ये काही व्यक्तींना क्षमा करावीशी वाटत नाही माताजी, की खूप सहन बरोबर आहे. करतो आपण. आणि आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने खूपच त्रास दिला असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला मन तयार होत नाही क्षमा करण्याचं. तर एवढं सोपी गोष्ट नाहीये ती. असं नाही, माझं अगदी वैयक्तिक मत बरोबर आहे. आहे. हे अगदी खरं आहे. पण महाराज जेव्हा सांगतात ना, की जेव्हा आपण एखाद्याला क्षमा करतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या हृदयात असलेल्या नकारात्मकतेच्या विषयापासून स्वतःला मुक्त करतो. कारण जर आपण आता क्षमा नाही केली, योग्य ते म्हणजे सार्वजनिक दृष्ट्या जरी नाही केली, वैयक्तिक दृष्ट्या जरी क्षमा केली ना, तरी आपणच आपल्याला नकारात्मक ती जराशी इकडे कमी झाली. कमी झाली, ही थोडीशी जास्त. हे आपल्यासाठी हे चांगलं आहे. क्षमेसारखं शस्त्र ज्याच्याकडे आहे ना, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकते. कारण नाहीतर वारंवार त्या व्यक्तीच्या बद्दलचे विचार मनामध्ये येत राहणार आणि एखादी गोष्ट जरी त्या व्यक्तीने आपल्यासाठी चांगली केली असेल आणि आपण तिच्या प्रती तेवढ्या गोष्टीसाठी कृतज्ञ असलो ना, तरी सुद्धा हे अर्थात अभ्यासाचा विषय आहे. आपल्याला ती सवय लागून घेण्यासाठी आवश्यक आहे. तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीला क्षमा करू शकतो. कारण आपल्या असंख्य अपराधांबद्दल सुद्धा भगवंतांनी आपल्याला क्षमा केलेली असते. आचार्याने क्षमा केलेली असते. म्हणून तर आपण आज एवढी छान गोष्ट भक्ती संपन्न होऊ शकतो. तर ही जी गोष्ट मनामध्ये सल राहिलेला असेल तर तो काढून टाकू शकतो. थँक्यू. मातसी. हरी बोल, हरी हरी बोल. बोल. आय थिंक ना याच्यावरती दुसरी मीटिंग आहे आता. ओके साइन ओके. इन झाल्याचा मला मेसेज आलाय. सॉरी चालेल. हरी सॉरी. बोल, ओके. हरी बोल. थँक्यू. हरी बोल. थँक्यू हरी व्हेरी बोल. मच. हरी बोल. हरी.